नमस्कार, मी प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख। 29/8/2023 रोजी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं विभागीय कृषी संचालक कोल्हापूर विभाग, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, HDFC बँक आणि कृषी अधीक्षक यांच्या नावे सांगली जिल्हा ॲग्रो फार्मर प्रोडक्शन कंपनीचा CEO मुकुंद जाधवर याच्या विरोधात आम्ही तक्रार अर्ज दिला होता। आपण बघू शकता 29 तारखेला। आणि त्यानंतर आम्ही 1 तारखेला विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये आंदोलनाच्या परवानगीचं पत्र दिलं आणि 5 सप्टेंबरपासून सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। मुकुंद जाधवर हा व्यक्ती कृषी विभागामध्ये आत्मा विभागात BTM पदावरती कार्यरत होता। त्यावेळेचे कृषी अधिकारी आणि मुकुंद जाधवर यांच्यामध्ये घोटाळा झाला। त्यानंतर स्वतः कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी त्याची दखल घेतली आणि कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली आणि मुकुंद जाधवर या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं। मुकुंद जाधवर याचा थेट शेतकऱ्यांशी संबंध असल्यामुळं मिरज तालुक्यातील, जत तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना एकत्रित करून मला कृषी विभागाचा अभ्यास आहे आणि आपण कृषी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, व्यवसायासाठी आपण प्रोजेक्ट करूया असं शेतकऱ्यांना भासवलं आणि जवळजवळ 1900 शेतकऱ्यांच्याकडून 2100 रुपये शेअर्स गोळा केले। त्याच्या पावत्या देखील मुकुंद जाधवर यांनी शेतकऱ्यांना दिल्या नाहीत आणि त्यानंतर त्याची जी रक्कम आहे ती 39,12,300 रुपये इतकी झाली। त्याच्यानंतर मुकुंद जाधवर या व्यक्तीने सांगली जिल्हा ॲग्रो फार्मर प्रोडक्शन कंपनी, त्याचबरोबर मिरज तालुका द्राक्ष, हळद व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था, सांगली फिश फार्मिंग कंपनी लिमिटेड या 3 कंपन्या त्यानं स्थापन केल्या आणि या 3 कंपनीमध्ये स्वतः मुकुंद जाधवर, त्याचे आई वडील, पत्नी, मेहुणा, घरातलेच त्याच्यामध्ये बरेचसे संचालक आहेत। आणि मुकुंद जाधवर याने मॉर्गेज दाखवण्यासाठी विठ्ठल जाधव पायापाची वाडी या शेतकऱ्याची 58 गुंठ्याची जमीन करार करून दाखवली आणि ती जमीन बँकेला दाखवली आणि HDFC बँकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून मुकुंद जाधवर या व्यक्तीनं बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून 1,98,00,000 रुपये एका स्ट्रोकमध्ये उचलले। हे एखादा घरकुल जर एखाद्याला मंजूर झालं तर ज्या वेळेला त्याचा पायाभरणी होते त्यावेळेला 25% रक्कम मिळते, चौकट लेवलला आली की 50% रक्कम मिळते। म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप रक्कमा मिळत असतात। परंतु मुकुंद जाधवर यांनी 1 स्ट्रोकमध्ये HDFC बँकेकडून 1,98,00,000 रुपये उचलले। त्या ठिकाणी बोगस बिलं दाखवली, बोगस GSTची बिलं दाखवली, बोगस प्रकल्प दाखवला आणि ते पैसे त्याने हडप केले। शासन असं म्हणतं की ज्या प्रकल्पासाठी, ज्या उद्देशासाठी तुम्ही कर्ज घेतले तर ते जर उद्देश पूर्ण झाला नाही तर ती फसवणूक झाली। म्हणून शेतकऱ्यांची मुकुंद जाधवर या व्यक्तीने अशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे। म्हणून आम्ही त्यानं जी HDFC बँकेची फसवणूक केलेली, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आणि प्रशासनाकडून अनेक विभागातून त्यानं अनुदान लाटलेलं आहे, तर याचा आम्ही पर्दाफाश केला, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आणि प्रशासनानं आम्हाला आंदोलन आमचं 8 दिवस सुरू होतं। 8व्या दिवशी प्रशासनानं आम्हाला, जिल्हा प्रशासनानं 11/9/2023 रोजी पत्र दिलंय। हे पत्र माननीय पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक यांच्या नावाने हे पत्र दिलेलं आहे। 11 तारखेपासून वास्तविकता जिल्हा प्रशासनानं मुकुंद जाधवर याच्यावरती चौकशी करून कारवाई केली पाहिजे होती। परंतु 3 ऑक्टोबर रोजी मुकुंद जाधवर या व्यक्तीनं करोलियम या ठिकाणी कराटे नावाचं विषारी औषध पिलं। त्या ठिकाणी ते कराटे नावाचं औषध कुठल्या दुकानातून घेतलं, त्याचं बिल आहे का? आणि फिर्यादीमध्ये मुकुंद जाधवर यांना असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला त्याला ॲडमिट केलं त्यावेळेला प्रशांत सदामते, विनोद मोरे, लता विठ्ठल जाधव यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय आणि मी औषध थोडंसंच पिलं। तर प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं त्याच्यावर देखील आत्महत्या स्वतः करण्याचा प्रयत्न करणं, IPS 309 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर तात्काळ त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला बोलवून घेतलं पाहिजे होतं की चौकशीसाठी, परंतु पोलिसांनी आम्हाला कुठेही बोलवून न घेता डायरेक्ट 6 तारखेला आम्हाला वाडेकर ढाब्यावरती त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि रात्री 1:30 वाजता आम्हाला कळालं की आमच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीमध्ये मुकुंद जाधवर यांनी असं म्हटलेलं आहे की लक्ष्मी फाटा ते कवठे फिरान फाटा आहे या दरम्यान प्रशांत भोसले नावाचा व्यक्ती आहे। त्या प्रशांत भोसले व्यक्तीच्या माध्यमातून विनोद मोरे याचा सहकारी
त्याला 7.5 लाख रुपये दिलेले आहेत आणि उर्वरित 7.5 लाख रुपयासाठी आम्ही त्याला तगादा लावला होता. आम्ही त्याला ॲट्रॉसिटीची धमकी दिली, त्याचबरोबर आम्ही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, परंतु मुकुंद असं त्यानं त्या फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आम्ही जातीपातीचं कधी राजकारण केलेलं नाही. स्वाभिमानी स्वराज्य सेना आणि प्रशांत साधमध्ये केवळ आणि केवळ सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरून लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही आत्तापर्यंत मांडलेली आहे. त्या बातम्या ज्या आहेत त्या पूर्ण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून स्थळागाळात पोहोचल्या. आमच्या संघटनेची माझी वैयक्तिक फार मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली आहे या प्रकरणामुळे. वास्तविकता 11 तारखेपासून आम्हाला जे पत्र दिलं प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं होतं. प्रशासन आमच्यावरती गुन्हे दाखल होण्याची वाट बघत होतं. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे निष्क्रिय आहे, प्रशासन गाढव आहे. या प्रशासनाच्या विरोधात, या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत. आज आमच्यावरती खंडणीचा डाग लागलेला आहे. हा खंडणीचा डाग पुसण्यासाठी ही फिर्याद जी दाखल झालेली आहे ही पूर्णपणे खोटी दाखल झालेली आहे. ज्या प्रशांत भोसलेनं फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे की 7.5 लाख रुपये दिले तिर्यात माणसाला, तो प्रशांत भोसले पोलिसांनी बोलवला का, त्याला न्यायालयात हजर केला का, त्या प्रशांत भोसलेला देखील त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. या सदर सर्व प्रकाराची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी मी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं आम्ही सोमवारपासून सांगली ते मुंबई मंत्रालयापर्यंत अर्धनग्न होऊन पायी चालत जाणार आहोत. हा न्यायाचा खून झालेला आहे. चळवळ मोडीत काढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी अशा पद्धतीने हा प्रकार चालू आहे. तर प्रशासन या ठिकाणी निष्क्रिय ठरलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं CID चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही पायी मोर्चा काढतोय. धन्यवाद.